नमस्कार श्रोते हो. कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलवर मी मंदार मधुकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष मराठी साहित्य मंडळ श्री सुरेश लोहार लिखित मंगीचं लगीन ही कथा आज आपण ऐकत आहोत. एकदाचं मंगीचं लगीन ठरलं. मंगीचा बाप अगोदरच थोरल्या शांतीच्या लग्नाच्या कर्जातून मोकळा झाला नव्हता. तोपर्यंत हे मंगीचं लगीन ठरलं. संसाराचा गाडा चालवून थकलेला बापू ओझं वाहणाऱ्या गाढवासारखा पार वाकून गेला होता. घरात कमविणारा एक आणि खाणारी 10 तोंडे, पर जमीन जुमला म्हणावं तर अर्धा एकर, ते पण कोरडवाहू. त्यात काय खरीपाला पिकल तेवढंच बघा. बापूला कुणाचाच आधार नाही. वर आभाळ आणि खाली जमीन. बराचसा पाहुण्यापैत फिरला. गावच्या पाटलाची मनधरणी केली. आपल्याकडं हाय तर जगात हाय हे बापूला मनोमन पटलं. हुंड्यात 2,000 रुपये कमी पडत होतं. एके दिवशी बापू आपला मूग गिळून तसाच बसला होता, अगदी सोप्यात भिंतीला टेकून. सकाळचं चहा पाणी झाल्यावर बायकोनं विचारलं, अव आता 8-10 दिवसावर लगीन आले या. भांडी कुंडी झाली, मानपान झाला या. पण हुंड्यात 2,000 कमी पडते ती. नाही, पुन्हा लग्नात फजित होऊया न ग. सुशे, आता काय करू सांग. सगळीकडनं फिरून झालंय. तू बघतेस ना, या पायाला भिंगरी बांधली. सावकाराकडे गेलो तो मागतो या जमीन घाणवट. हे बघ, बेळगाववरनं तात्या घेऊन येईल पैसे. अगं भाव भावाला उपयोगी पडणारच. त्याची कंपनी त्याला बक्कळ पैसा देतीय. बापू अगतिकपणे आपली बायको सुशीलाला म्हणाला. तेवढ्यात मंगी तात्याचं पत्र घेऊन आली. आबा, ह्या बघा, कालच तात्याचं पत्र आलं या. अगं काय म्हणतो या तात्या? पैसे घेऊन येतो म्हणतोय. मंगीने प्रत्युत्तर दिले. बघा, आता काळजी मिटली. देव खंडोबा किंवा पावला भाऊजीच्या रूपानं. असं म्हणून सुसाबाईंनी सुटकेचा निश्वास टाकला. लग्नाचा दिवस उजाडला. नवरीनं देवदर्शन केलं. वराडी मंडळी तट्ट्याच्या गाडीतून निघाली. झुली घालून सजवलेलं बैल, छुमछुम वाजणारं त्यांच्या गळ्यातलं चाळ. 5-7 तासात नवरीचं वराड नवरदेवाच्या गुंजावळे गावाच्या विशीत आलं. नवरीचं वराड आल्याचा सुगावा गावकऱ्यांना लागला. तसाच मुऱ्हाळ्यानं पण निरोप धाडला. नवऱ्याकडील मंडळी वाजत गाजत आली. साखरपाण्याचा कार्यक्रम झाला. वधूवराकडील मंडळींची भेटाभेट झाली. एकमेकांच्या तोंडात साखर टाकली. ती गोड साखर वधूवरांच्या संसारातला गोडवा असाच आयुष्यभर राहावा, अशी ती भेट. लग्नाची वेळ झाली. लगीन नवऱ्या मुलाच्या दारात होतं. सजलेली नवरी जानवस घरातून करवल्यास वाजत गाजत मांडवात आली. पाटावर जाऊन उभी राहिली. तोच विपरीतच घडलं. गुंजावळे गावातील टग्यांनी एकच गिलका केला. थांबा, हे लगीन लागणार नाही. हुंडा 5,000 ठरला या. 2,000 कमी आहे ती. नवरी परत जानवस घरी न्या. ऐपत नव्हती तर लगीन कशासाठी करायचं? सासूबाई मध्येच बोलली. सगळं 5,000च्या 5,000 येत्याली तवाच लगीन लागल. नाहीतर नवरी आणि वराड घेऊन तुमचं गाव गाठा. सासऱ्यानं नवरीकडल्या लोकांना तंबी दिली. हा हा म्हणता नवरीकडल्यांच्या तोंडचं पाणी पळालं. बापूनं तात्यांची शोधाशोध केली. पण ऐन वेळेला तात्यानंच दगा दिला.
दादा, पैसं नाही की रे दिलं साहेबानं. अरे मला सकाळीच नाही का बोलायचंस? आता काय रे करू देवा? बापूनं कपाळावर हात मारून घेतला. त्याचं डोळं दुःखाश्रूंनी भरलं. सुसाबाईंचा गळा दाटून आला. सुशीलाबाई म्हणाल्या, तुम्हासने अगोदरच म्हणत होते या पाहुण्यांची सोयरीक नग म्हणून. आता माझ्या मंगीचं लगीन कसं होणार? तेवढ्यात भातचा सहदेव धावत आला. मामा मामी काय बी करू नकासा. मी हाय मंगीबर लगीन लावाय तयार. सहदेवा, तुम्ही तयार आहे साव, पर मंगीनं अगोदरच नाही म्हणून सांगितलं या. तिला पण तोच पोरगा पसंत आहे. सुसाबाई ठेवणीतलं बोलली. सगळ्या गुंजावळे गावभर मंगीच्या लग्नाचा गोंधळ माजला. हे सगळं हंबीरराव पाटलांना ऐकलं. तो नुकताच परभणीहून कपाशीचं पैसं घेऊन आला होता. त्यानं बापूला हाक मारली. ए बापू, इकडे. मी ओळखलंय सगळं. हे घे 2000 रुपये. एकदाच मगीचं लगीन लावून दे. हे बघ, आपल्या जिरवाडीला कमीपणा नग. पाटील, तुम्ही देवासारखं किंवा धावून आलासा. तुमचं डोंगरा एवढाला उपकार झालं. बापूनं हंबीररावचं आभार मानलं. तात्यानं पैसे हातात घेतले. सोबत जिरवाडीची मंडळी होतीच. मांडवात जाऊन सासऱ्याच्या हातात पैसे दिले. जसं गुंजावळे गावातील टग्यांना सासू सासऱ्यांना समजलं तशी ती बर्फावानी गार झाली. ती समजून चुकली. ह्या पाहुण्यात काहीतरी दम आहे. आता लागू द्या लगीन. सासऱ्यानं फरमावलं. मंगीचं लगीन बेटाईमात झालं. काय पाहुणं रुसून फुगून आपापल्या गावाला निघून गेलं. कारण त्यांना वाटत होतं आपली लाज आंबरू गेली. ह्या पाहुणं आपल्या लायकीचं नाही ते. तात्या सक्का भाऊ असून सुद्धा बापूच्या उपयोगी पडला नव्हता. परंतु हंबीरराव पाटील भाऊ म्हणून बापूच्या हाकला धावला. हंबीरराव पाटील रक्ताच्या नात्यातला भाऊ नसला तरी अंतरीच्या नात्यातल्या हाकला धावणारा भाऊ ठरला. कथा समाप्त. श्रोते हो, आजच्या काळात हुंडाविरोधी कायदा असल्याकारणाने हुंड्यासारख्या भयानक प्रथांना सरकारने अधिकांशरित्या प्रतिबंध घातलेला आहे. तुम्हाला देखील अशाच नवनवीन कथा ऐकायच्या असतील तर कथा वाङ्मय या यूट्यूब चॅनलला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.